हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज वार हाय गुरुवार, तर सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. तर इथं बघा, आज पण ना मी हळदीचं लेपन करून घेते उंबऱ्याला. तर काल पण केलेलं. तर काल गुरुपौर्णिमा होती. गुरुपौर्णिमाच्या दिवशी तुम्हाला काय काय दाखवलं ना, ते सेम परत रिपीट करणार आहे. काल पण स्वामींचा वार होता आणि आज पण ना स्वामींचा वार आहे. काल गुरुपौर्णिमा होती, आज गुरुवार आहे. तर सेम जे मी गुरुपौर्णिमाच्या दिवशी केलेलं ना, सगळं रिपीट मी परत आज पण करणार आहे. ते इथं बघा दारापुढे दिवा लावला, तुपाचा दिवा लावला. गुरुवारी मी सांगितलं, गुरुवारी आणि पौर्णिमाला मी तुपाचा दिवा लावते. तर छानपैकी उंबऱ्याची पूजा झाली. आता देवघरात आली आणि कालची पूजा आहे ना, ती सगळी काढून घेते. पहिले फुलं आहेत ना काढते. काढून झाल्यानंतर निर्माल्यात एक थैलीत केली आहे मी, थैलीत भरून ठेवते. आणि तुम्हाला सांगितलं ह्या सुपलीच्या साहाय्याने रांगोळी सकट सगळं येते. तर तुम्हाला काल बोलायचंच राहून गेलं, काल गुरुपौर्णिमा होती. गुरुपौर्णिमाच्या दिवशी ना मी गुरुपद घेतलं घरच्या घरी. केंद्रात पण घेतात ते, आणि नेमकं मी केंद्रात गेली तर आरतीच्या नंतर गुरुपद घेतलं गेलं. आणि आरतीच्या टायमिंगला मी खूप लांब होती, तर बाहेर ऐकू आलेलं. तर मला गुरुपद, मी स्वामींच्या पुढे बसले असते दरबारात, तर गुरुपद घेतलं असतं मी तिथं. कारण की आम्ही काल गेलो आणि नेमकंच आरती झाली आणि प्रार्थना चालू होतं, तेव्हा आम्ही तिथं थांबलेलो. आणि ते पण थोडंसं लांब होतं. तुम्हाला शूट करून दाखवलंच की मी कुठं थांबलेली आणि आरती, म्हणून ना मला गुरुपद का तिथं घेता नाही आले. तर मी संध्याकाळी आल्यानंतर घरी आल्यानंतर ना गुरुपद घेतलं मी. तर ते कालच्या व्हिडिओमध्ये सांगायचंच राहून गेले की मी काल गुरुपद घेतलं. आणि गुरुपद आहे ना गुरुपौर्णिमाच्या दिवशीच घ्यायचं असतं. दरवर्षी गुरुपौर्णिमाच्या दिवशी गुरुपद घ्यायचं असतं. घरच्या घरी घेतलं तरी चालतं, नाहीतर केंद्रात जाऊन घेतलं तरी चालतं. तर शक्यतो केंद्रातच जाऊन घ्यायचं असतं. तर नाही जमलं तर आपल्या घरच्या घरीच गुरुपद घ्यायचं असतं. घरी काल संध्याकाळी गुरुपद घेतलं. आता वाजले 4, तर कार्तिकचे पप्पा आले कामावरून. चाय ठेवलं इथं. तर मी शक्यतो कार्तिकचे पप्पा यायच्या टायमिंगलाच मी चाय ठेवते. त्यांच्या गाडीचा आवाज आला की लगेच मी चाय ठेवते. मग चाय ठेवलं की आम्ही दोघं पण संगतच पितो. आणि कार्तिक जातो क्लासला, त्याच्यासाठी आम्ही दोघंच चाय बनवून पितो. आणि कार्तिक असला की कार्तिकला मी दूध देते, चाय देत नाही. तर बघा आमच्या दोघांसाठी चाय ठेवलेलं, चाय पिऊन घेतलं. त्याच्यानंतर बघा गूळ आहे ना विरघळायला ठेवलं पाण्यात. त्याच्यानंतर बघा मी टोपल्यात ना 4 कप आहे ना गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच कपात ना 1 कप आहे ना बेसन घेतलं. त्याच्यानंतर बघा 1 चमचा आहे ना इलायची पावडर टाकली. आणि त्याच्यानंतर परत 1 चमचा परत सुंठ पावडर टाकली. त्याच्यानंतर 1 चमचा आहे ना बडीशोप पावडर टाकली आणि थोडं चिमूटभर आहे ना मीठ टाकलं. त्याच्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं. इथं बघा तेल तापायला ठेवलं. कडकडीत तेल तापून घेतं, त्याचं मोहन टाकते. हे बघा 7-8 चमचे टाकून घेतलं, छोट्या चमच्याने 7-8 चमचे टाकून घेतलं. कडकडीत मोहन टाकायचं आणि सगळं पीठ आहे ना हाताने मिक्स करून घ्यायचं. मोहन टाकल्यानंतर बघा चमच्याने मिक्स करून घेतं. त्याच्यानंतर हाताने पण मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर गुळाचं पाणी केलं ना ते गाळून घेतलं. आणि ते एक थोडं 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 करून ना घट्टसं पीठ मळून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं, मीडियममध्ये करून घेते. हे बघा, आणि मी आज काय करणार आहे सांगते तुम्हाला. आणि इथं बघा पीठ मळून घेतलं, छानपैकी मळून घेते आणि झाकण लावून ठेवून घेते. आणि त्याच्यानंतर परत ना 2 कपभर आहे ना गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी रवा टाकला, 1 चमचा ना बडीशोप पावडर टाकली, अजून 1 चमचा ना सुंठ पावडर टाकली, त्याच्यानंतर अजून 1 चमचा ना इलायची पावडर टाकली. सगळं मिक्स करून घेते. परत कडकडीत मोहन टाकते तेलाचं 4-5 चमचे, कारण की पीठ कमी आहे ना म्हणून ना 4-5 चमचे टाकलेले. त्याच्यात पीठ जास्त होतं म्हणून भरपूर टाकलेलं. आणि चांगलं हे करून घेते, मिक्स करून घेते. त्याच्यानंतर हे बघा गुळाच्या पाण्याने मळून घेते. हे बघा घट्टसर असं मळून घेते. आणि त्याच्यात बेसन टाकलेलं आणि ह्याच्यात रवा टाकलेला. छानपैकी मळून घेतलं, झाकण लावून ठेवते. आणि हे बघा मिक्सरच्या भांड्यावर जिरं, ओवा, लसूण आणि मिरची आणि ह्याची पेस्ट करून घेते. आणि जास्त बारीक पण नाही, जास्त जास्त जाड पण नाही, मिडियममध्ये ना वाटून घेते. आबडधोबड वाटून घेते. आबडधोबडच वाटायचं, जास्त बारीक वाटायचं नाही. आणि मिक्सरमध्ये वाटून झालं, मिक्सर बाजूला काढून घेते. आणि 2 कप आहे गव्हाचं पीठ घेते. आणि त्याच्यानंतर अर्धा कप आहे ना रवा टाकला. आणि त्याच्यापेक्षा पण अर्धा कप आहे ना बेसन टाकलं. हळद पावडर, धन पावडर, मीठ, चवीपुरतं मीठ, त्याच्यानंतर तीळ, थोडेसे तीळ म्हणजे 4-5 चमचे तीळ टाकले. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेते. हे बघा, आणि वाटलेलं वाटण पण टाकून घेते. हे सगळं मिक्स करून घेते. हे बघा
छानपैकी मिक्स करून घेते आणि जसं लागेल तसं थोडं थोडं करून आहे ना पीठ मळून घट्टसर पीठ मळून घेते. आणि आज तुम्हाला रेसिपी दाखवते. आणि 3 पीठ मळून घेतलं. मी म्हटलं सगळं पीठ मळून घ्यावं, नंतर एक 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 करायचं. आणि हे काय करणार आहे तुम्हाला सांगते. आणि एका साईडला पीठ लावायला काढून घेतलं सुकं पीठ. कढई ठेवली. कढईत आहे ना तेल टाकून ना गरम करायला ठेवते. लागल्यास खसखस पण काढून घेते एका वाटीत, हे बघा. आणि तेल गरम करायला ठेवलं, हे बघा. आज मी काय काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगते. कापण्या बनवणार आहे गव्हाच्या पुऱ्या करणार आहे. आणि गव्हाच्या आहेत ना तिखट पुऱ्या करणार आहेत. असे 3 रेसिपी करणार आहे. म्हणजे आज वेळ भेटला तर करून टाकावं. आणि आषाढ महिन्यातला स्पेशल आषाढ तळून घेणार आहे. तर इथं बघा मस्त मोठी पोळी लाटून घेतली. त्याच्यानंतर खसखस टाकलं, भुरभुरलं थोडंसं. आणि त्याच्यानं खसखसवरून लाटणं फिरवते, कारण की खसखस बाहेर निघायला नाही पाहिजे. आणि मला जसं आवडतं तसं मी कापून घेतलं. तुम्हाला कसं वाटतंय आवडतं तसंच कापायचं. शक्यतो ना काजू कतरीच्या आकारमध्ये कापल्या ना तर डिझाईन छान वाटते. आपण नेहमी काय शंकरपाळ्या कापतोच ना, त्या पद्धतीने थोडंसं वेगळ्या पद्धतीने कट करायचं. आणि इथं बघा मी कट करून घेते सगळं. आणि कारण किती दिवसापासून, आणि आषाढ महिना चालून 15 दिवस होऊन गेले. करायचं राहून घेतलं. म्हणजे आज फायनली त्याचा मुहूर्त भेटला, म्हणतो करून टाकावं म्हणून. आणि नंतर मग हे करायला बसली की पीठ मळायचं राहतं, म्हणून पहिले सगळे पीठं मळून घेतली. कापण्याचे पीठ मळून घेतलं, पुऱ्याचं पीठ मळून घेतलं, तिखट पुऱ्याचं पण पीठ मळून घेतलं. मग नंतर पटापट करता येईल आणि लागलंच. आणि आता इथं बघा कापण्या कापून घेतल्या, सगळं कापून घेते. आणि तोपर्यंत बारीक गॅसवर आहे ना मी तेल तापवायला, कडकडीत तेल तापवायला ठेवते. आणि इथं बघा मी थोडासा गोळा घेतला आणि चांगलं मळून आहे ना लाटून घेते, हे बघा. ह्याला ना पीठ लागत नाही, न पीठ लागता पण लाटून घेते, कारण की गोड पदार्थ आहे ना, शक्यतो ह्याला पीठ लागतच नाही. तर छानपैकी लाटून घेते मोठंसं. आणि इथं बघा परत खसखसनं भुरभुरून करून घेते. त्याच्यानंतर परत त्याच्यावर लाटणं फिरवते, तर व्यवस्थित बसते. तळताना निघत नाही जास्त. व्यवस्थित लाटून घेते आणि ना कटरच्या साहाय्याने कट करून घेते. आणि मला शेप चांगला लागतो म्हणून मी साईडचं घेत नाही बरं का. तुम्हाला दाखवते मी कसं काढते. त्रिकोणी आकारात काजू कतरीच्या आकारातच कट करून घेते. आणि हे साईडून एक्स्ट्रा पार्ट आहे ना ते सगळं काढून घेते आणि व्यवस्थित असं कट करून घेते. हे बघा साईडचे आहेत ना मी ते टाकत नाही, साईडला काढून घेते परत लाटायला. असंच मी सगळं करते. आणि आता हे सगळं लाटून झालं ना तर पहिले तळून घेते, मग पुऱ्या लाटायला बसते. आणि हे बघा कापण्या काढून घेते. आणि ती खसखस किती लावली आहे बघा मीने. आणि तोपर्यंत बारीक गॅसवर बघा तेल तापते माझं, बारीक गॅसच आहे तोपर्यंत. आणि इथं बघा सगळे असं लाटून घेतलं आणि फास्ट गॅस केलं. शेवटची लाटायला पोळी होती ना तेव्हा मी गॅस फास्ट केलेलं. आणि इथं बघा तेल कडकडीत तापले आणि पटापट सोडून घेते. आणि एकावर एक टाकलं ना अजिबात चिपकत नाही, काहीच होत नाही. तसंच गट्टा उचलून तेला सोडला ना तरी पण ते आपोआप निघून जातं, चिपकत नाही, खराब होत नाही, काही नाही. आणि शक्यतो असं गोड पदार्थ एकामेकाला जास्त चिपकून राहत नाही, लगेच सुट्ट होते. मी तसंच टाकते. आणि जे आपण नमकीन करतो किंवा तिखट पुऱ्या करतात ना ते वेगवेगळं ठेवायचं, आणि एकावर एक राहिलं ना तर चिपकून बसतात. ते शक्यतो गोड पदार्थ ना जास्त चिपकून बसत नाही. तर कसं पण टाकलं तरी चालेल, असं गट्टा उचलून तेलात टाकलं तरी चालतं. मी शंकरपाळ्या पण तसंच करते, गट्टा उचलते तेलात टाकते, हळूच गट्टा उचलते. आणि ते तेलात गेलं ना की आपोआप सुटतं. आणि इथं छानपैकी तळून घेते चॉकलेटी रंगावर येईपर्यंत. तर चालू फायनली आषाढ महिना तळून झालं, कारण की मी खूप दिवसापासून आषाढ महिना चालू झाला तेव्हापासून विचार करायला लागली की तळायचं. आणि एकादशी आली, त्याच्यानंतर बेंदूर आला, गुरुपौर्णिमा. चला म्हटलं गुरुपौर्णिमा झाली, दुसऱ्या दिवशी तळायला घेऊ. परत मग ते राहिलं तर राहूनच जाते, तर म्हणून तळून घेतलं. सगळ्या कापण्यात ना तळून घेते, हे बघा सगळे कापणे तळून झाले. आता मी घेते पुऱ्या लाटायला. आणि पुऱ्या लाटताना पण सेम तसंच आहे, फक्त पुऱ्यामध्ये ना बेसन पण टाकायचं आणि रवा पण टाकायचा. आणि फक्त याच्या कापण्यामध्ये ना बेसन आणि गव्हाचं पीठ टाकायचं. आणि इथं पण मोठी पोळी लाटून घेतली, त्याच्यात ना खसखस भुरभुरलं. त्याच्यानंतर वरतून ना परत लाटणं फिरून घेतलं. त्याच्यानंतर छोटंसं ना ग्लास आहे ना त्याच्याने ना पुरी प्रेस करून घेते.
आणि आकार पण छान येतो, दिसायला पण छान आहे. आणि छोटी छोटी पुरी आहे ना खूप सुंदर दिसतात ते, मोठ्यापेक्षा पण छोटे छोटे पुरी छान वाटतात ते. आणि छानपैकी असं पटापट पटापट असं पुऱ्याच्या साईनीने करून घेते. आणि एकावर एक टाकलं तरी चालेल, अजिबात चिपकणार नाही का ना. मी तसंच करते. आणि तुम्हाला तिखट पुऱ्या करताना तुम्हाला मी सांगते कसं मी करते. पुऱ्या तर छापून झाल्या, त्याच्यानंतर साईडचे राहिले सगळं काढून घेते. आणि हे सगळं प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, तर जवळून पण दाखवते तुम्हाला, कापण्या पण जवळून दाखवलेलं आणि पुऱ्या पण मी जवळून दाखवते. हे बघा, हे बघा जवळून दाखवते. परत लाटून घेते छानपैकी, असं मोठं लाटून घेते. गोड पुऱ्याला पण खसखस लावून घेते. हे बघा, सगळीकडे खसखस लावून घेते आणि पसरून घेते, लाटण्याने लाटून घेते. हे बघा, आणि माझ्याकडे ग्लास कोणतं ते दाखवते तुम्हाला जवळून. छोटंसं ग्लास आहे ना, हे बघा, त्या ग्लासने ना पुऱ्या काढून घेते सगळ्या. हे बघा, प्रेस करून घेते, जास्त थापायचं नाही काय नाही, असं ठेवायचं आणि फिरवायचं, बरोबर पुऱ्या निघतात. हे बघा, सगळं साईडून काढून घेते. हे बघा, त्याच्यानंतर प्लेटमध्ये काढून घेते. तुम्हाला दाखवते मी, एकावर एक टाकलं, अजिबात चिपकत नाही. आणि आता सगळ्या पुऱ्या लाटून झाल्या, आता तळून घेते. तर एक 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 करते. आणि लागलं स्वयंपाकाची पण तयारी करून घेते. एका साईडला भात लावला आणि सकाळचं वरण भात भाजी सगळं आहे, फक्त चपात्या करायच्यात. आणि थोडंसं भात राहिलं आणि तो अजून थोडं भात लावून घेतलं. लागलं तर ते हे झालं ना पुऱ्या लाटून की जेवून घेणार आहे. त्याच्यानंतर तिखट पुऱ्यांना तळून घेणार आहे. आणि असं पटापट हे कशी टम्म फुगते बघा, छान वाटते एकदम. सगळ्या पुऱ्या आता प्लेटमध्ये काढून घेते. पहिले मी प्लेटमध्ये काढून घेते, नंतर मग टोपल्यात टाकते. हे बघा, सगळ्या पुऱ्या काढून घेते आणि तेल नितळून घेते. सगळ्या पुऱ्या लाटून घेते. हे बघा, जवळून टाकते. भरपूर ते टाकलं तरी चालतं. ते मी 7-8 टाकते. आणि बरोबर, आणि कढई मोठी आहे, तेल पण भरपूर आहे. आणि छानपैकी हे होतं, तळून होतात. हे बघा मी किती टाकले. आणि चॉकलेट रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. हे बघा, मी किती पुऱ्या टाकल्या, छोटे, जास्त मोठे नाहीत. छोट्या ग्लासाने प्रेस करून घेतलेले पुऱ्या, छोटे छोटेच पुऱ्या आहेत. आणि हे बघा, छानपैकी कसं टम्म पण फुगले आणि चॉकलेट रंग किती छान यायला लागले. सगळं तळून झाले आणि आता प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, सगळ्या पुऱ्या काढून घेते. आणि त्याच्यानंतर पहिले आम्ही जेवून घेतो, मग ना तिखट पुऱ्या लाटायला घेते. हे बघा, सगळ्या पुऱ्या लाटून तळून झाल्यात. हे बघा, हे बघा किती सुंदर असं वाटतं ते. जेवून झालं त्याच्यानंतर बघा तिखट पुऱ्या लाटायला घेते. गॅस बंदच आहे आणि पहिले पुऱ्या लाटून घेते, छोटे छोटे गोळा करून घेते. हे बघा, आणि पीठ लावते, कारण की बिना पीठ तर लाटणंच होणार नाही, खाली सगळं चिपकणार आहे. म्हणून पीठ लावून चांगलं लाटून घेणार आहे. पूर्ण मोठी अशी पोळी लाटून घेते. आणि ग्लास माझा मोठा ग्लास आहे आणि त्याच्याने पुऱ्या लाटते. त्याच्यापेक्षा पण गोड पुऱ्यापेक्षा थोडंसं मोठी पुरी येणार त्याची. तर जास्त मोठं पण चांगलं नाही वाटत, जो छोटं आहेत ना ते सुंदर असं वाटते. आणि इथं बघा, हे ना एकावर एक टाकलं की लगेच चिपकणार. त्याच्यानंतर सुट्टं सुट्टं ठेवायचं सगळीकडे. पहिले आहे ना ते एक्स्ट्राचं पार्ट आहे ना तो सगळं काढून घेते आणि साईडला असं लाईनीत लावून घेते. आणि हे एकावर एक ठेवण्याचं ह्याच्यात नाही आहे, कारण की एकावर एक टाकलं ना सगळं चिपकून जाते. हे ठेवून झाल्यानंतर तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, मीडियम साईजचा गोळा घेतला आणि चांगलं एकजीव करून घेते. त्याच्यानंतर पिठात बुडवून ना लाटून घेते. हे बघा, पीठ नाही लावलं तर खाली पोलपाटला पण चिपकणार आणि लाटणाला पण चिपकणार. थोडंफार तर पीठ लावावंच लागेल त्याला. आणि लाटून घेते आणि ग्लासच्या साहाय्याने पुऱ्यांना काढून घेते. हे बघा, जसं प्रेस करायचं नाही, वरच्यावरच फिरवायचं, चांगल्या पुऱ्या निघतात. आणि ह्यावेळी तिखट पुऱ्यासाठी मोठा ग्लास घेतला आणि गोड पुरीसाठी छोटा ग्लास घेतलेला. आणि हे साईडचं ना सगळं काढून घेते. हे बघा, आणि सुट्टं सुट्टं कसं ठेवते. हे बघा, एकावर एक ठेवत नाही, एकावर एक ठेवलं तर चिपकतं, म्हणून एक साईडला ठेवते. हे बघा, गोड पुरीच्या आणि गोड कापण्याचे आहेत ना माझे 2च प्लेट भरलेले आणि ह्याचे 3-4 प्लेट भरले. हे बघा, कारण की चिपकणारे तर परत डबल हजमत होण्यापेक्षा म्हणून असे 3-4 प्लेट केलेत. तेल गरम झाले आणि सगळ्या पुऱ्यातनं तळून घेते. फायनली आकाड मेहनत तळून झालं. आणि हे तळताना रात्रीचे 10:30 वाजले.
तळून झाल्यानंतर किती वाजता शेवटला तुम्हाला सांगते. तिन्ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तिखट पुऱ्या ना मी शेवटला तळले. पहिले गोड तळून घेतलं, त्याच्यानंतर मग तिखट तळलं. असं मी का केलं असेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पहिले गोड तळून घेतलं मग नंतर तिखट तळली. असं का केलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.